नमस्कार मित्रांनो, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घमासान सुरू आहे अशा बातम्या येत आहेत. अजितदादांच्या निधनाला 4 महिने पूर्ण होत असताना पक्षावर आता सुनेत्रा वहिनी आणि अजितदादांची मुलं पार्थ आणि जय पवार यांचं पूर्ण नियंत्रण आलेलं आहे. पक्षाच्या तिजोरीवरही पवार कुटुंबियांचं नियंत्रण आलेलं आहे आणि बातम्या अशा येत आहेत की राष्ट्रवादीच्या विविध खात्यांच्या मंत्र्यांना आदेश देण्यात आलेले आहेत की पक्षासाठी आपल्या विभागाला मिळालेल्या निधीचा काही वाटा पक्ष खर्चासाठी, पक्ष विस्तारासाठी वर्ग करावा. आणि त्यामुळे मंत्री कमालीचे नाराज आहेत. अजितदादा जोपर्यंत हयात होते तोपर्यंत राष्ट्रवादीच्या सगळ्या नेत्यांशी त्यांचे चांगले संबंध होते. याच्यामध्ये केंद्रातील नेते प्रफुल्ल पटेल जे अजितदादांच्या बाजूने होते, सुनील तटकरे, छगन भुजबळ असतील किंवा इतरही नेते होते ज्यांना अजितदादांचं नेतृत्व मान्य होतं. अजितदादा अनेक वर्षांपासून राजकारणात असल्यामुळे आणि खासदारकी ते आमदारकी आणि वेगवेगळी मंत्रिपदं त्यांनी भूषवल्यामुळे त्यांना प्रशासनाची खडानखडा माहिती होती. त्यांच्याकडे अर्थमंत्रीपद म्हणजे उपमुख्यमंत्री पदाबरोबर अर्थमंत्रीपद असल्यामुळे त्या मंत्रिपदांना अर्थ होता, अर्थपुरवठा कमी पडत नव्हता. पण सुनेत्रा वहिनी उपमुख्यमंत्री झाल्या असल्या तरी त्यांच्याकडे अर्थमंत्रीपद देण्यात आलेलं नाही आहे. कारण सध्याच्या परिस्थितीमध्ये म्हणजे राज्याची आर्थिक स्थिती तणावाखाली असताना इराणमध्ये होणारं युद्ध, त्याच्यामुळे पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमती, एकूणच जागतिक परिस्थिती या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आणि अर्थखातं समजायला काही काळ जावा लागतो. तुम्हाला ते लगेच मिळत नाही. देवेंद्र फडणवीसांनी म्हणजे मुख्यमंत्र्यांनी अर्थखातं स्वतःच्या हातात ठेवलेलं आहे. ते नेमकं कधी राष्ट्रवादीला मिळणार आणि ते सुनेत्राताईंना मिळणार का नाही याची कोणतीही अजून खात्रीशीर अशी माहिती समोर येत नाही आहे. आणि अर्थखातं नसेल तर सत्तेत राहण्याला काय अर्थ आहे असा विचार पार्थ पवारांच्या मनात डोकावल्याशिवाय राहणार नाही. आजच्या राजकारणामध्ये कोणत्याही पक्षाला अस्तित्वात राहायचं असेल आणि स्वतःचा विस्तार करायचा असेल तर अर्थपुरवठा बरोबर नसेल तर काहीही करता येत नाही. आणि जर अर्थ खातं नसेल, आपण दुसऱ्यांना निधी देऊ शकत नसू, तर अजितदादांनी दिलेल्या निधीतला काही निधी घेऊ शकतो का याची चाचपणी केली जात असेल तर त्याला मला आश्चर्य वाटणार नाही. थोड्याच वेळापूर्वी ABP माझा चॅनलवर सुनील तटकरेंची मुलाखत बघितली. त्यांनी या सगळ्या गोष्टी, सगळ्या शक्यता फेटाळून लावल्या. त्यांनी सांगितलं सगळं कसं छान गुण्यागोविंदांनी चाललेलं आहे, कोणत्याही तक्रारी नाही, कोणतेही संघर्ष नाही. माध्यमातून अशा प्रकारच्या अफवा पसरवण्याचं काम विरोधक करत आहेत. त्याच्यातनं राष्ट्रवादी एकत्र एक पक्ष म्हणून एकत्र राहायला नको, त्याचे तुकडे व्हावेत किंवा त्याच्यात फूट पडावी असं कुटील कारस्थान आहे आणि सगळे अगदी गुण्यागोविंदांनी नांदत आहेत. म्हणजे या सगळ्या ज्या बातम्या ज्या येत आहेत सातत्याने की प्रफुल्ल पटेल सुनेत्रा वहिनींच्या घरी राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या बैठकीला अनुपस्थित राहिले आणि या बैठकीमध्ये सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांच्यामध्ये वाद निर्माण झाला. सुनील तटकरेंनी खंत व्यक्त केली की आपल्या वर वेगवेगळ्या प्रकारचे आरोप केले जात असताना, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंवर आरोप केले जात असताना कोणी पक्षाचे नेते किंवा कार्यकर्ते आपल्या बचावाला येत नाहीत. छगन भुजबळांनी सांगितलं झालं ते जाऊन द्या, आता पुढे बघा, मागचं उकरू नका वगैरे अशा प्रकारे सांगितलं. नंतर बातम्या यायला लागल्या छगन भुजबळांना कदाचित राज्यसभेची खासदारकी दिली जाईल, पण त्याच्यासाठी त्यांची जी दुसरी अट होती की आपल्याला राज्यसभेची खासदारकी आणि आपल्या पुतण्याला मंत्रिपद असं मिळणार असेल तर आपण खासदारकी घेऊ वगैरे, त्याच्याबाबत कोणतीही अजून स्पष्टता आलेली नाही आहे. आणि एकूणच पार्थ पवार यांचं जे ताळतंत्र आहे
त्याच्याबद्दल ते राजकारणात नवखे असल्यापासून अनेकांना आक्षेप आहेत. आणि याच कारणासाठी कदाचित आपल्याला आठवत असेल अजितदादांचा आग्रह होता की पार्थ पवार यांना उमेदवारी मिळावी, तर त्याला शरद पवारांचाच विरोध होता. त्यानंतरही पार्थ पवारांनंतर निवडणुकीला उभे राहिले, त्यांचा पराभव झाला. हेही आपण बघितलं. शेवटी आता त्यांना राज्यसभेची जागा मिळालेली आहे. पण पार्थ पवार यांची कार्यशैली आहे ही खूप, ज्याला ब्रेझन म्हणतात, तशी आहे. अर्थात अजितदादांचीही तशीच होती, पण अजितदादांची कार्यशैली तशी धडाकेबाज असली तरी त्यांचं प्रशासनावर, व्यवस्थेवर पूर्णपणे नियंत्रण होतं. त्यांच्याकडे मंत्रिपद होतं. पार्थ पवारांकडे मंत्रिपद नाही आहे. अजितदादा होते तेव्हा शरद पवार, त्यांच्याच पक्षात अजितदादा होते आणि त्यामुळे शरद पवार सांभाळून घेत होते. अजितदादा धडाक्यांनी निर्णय घेत होते. पक्ष एका प्रकारे सत्तेत होता. 15 वर्ष राज्याची सत्ता, केंद्राची सत्ता होती. आत्ताही सत्तेत आहे. पण आत्ता महायुतीतला सगळ्यात धाकटा, सगळ्यात छोटा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आहे. आणि एकीकडे भाजपाचा विस्तार होतो आहे, दुसरीकडे एकनाथ शिंदे शिवसेनेलाही जिकडे जमेल तिथे विस्तार करत आहे. आणि असं असताना एकाच वेळेला दोन्ही आघाड्या त्याच्यावर लढायचं आहे. एकीकडे पक्षाचा विस्तार करण्यासाठी, संघटनात्मक उभारणी करण्यासाठी जुन्या नेत्यांना नारळ देऊन नवीन नेतृत्वाला संधी देणं, संघटनेचा विस्तार करणं, अर्थपुरवठा पक्षासाठी योग्य रीतीने होईल, भरपूर होईल याची काळजी घेणं. आणि हे अशा परिस्थितीत जेव्हा तुमच्याकडे अर्थ विभाग नाही आहे, तुमच्याकडे उत्पादन शुल्क विभाग, अल्पसंख्याक विभाग असे विभाग असताना अर्थपुरवठा होईल. पण हे सगळं करताना पार्थ पवारांचं वय त्यांच्या आड येतं. आणि राष्ट्रवादीचे सगळे जे नेते आहेत ते सगळे एक एक संस्थानिक आहेत एका प्रकारे. आणि त्यामुळे त्यांना जर कोणी काल परवा राजकारणात आलेला तरुण जर त्यांना हे असं करा, हे टेंडर ह्याला द्या, ते सांगतात, असं काही सिद्ध झालेलं नाही आहे. पण माध्यमांमध्ये अशी चर्चा आहे की अशा प्रकारे जर हस्तक्षेप त्यांच्या खात्यांच्या कारभारामध्ये होत असेल तर या सगळ्या संस्थानिक वृत्तीच्या नेत्यांना अस्वस्थता वाटल्याशिवाय राहणार नाही. आता पुन्हा विधान परिषदेच्या निवडणुकांचाही विषय आहे. आणि त्यामुळे या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या नेतृत्वाची चर्चा आता खास करून जे आणखीन तपशील समोर आलेले आहेत की पक्षाचं जे नेतृत्व आहे त्याच्यामध्ये पक्षाचे आर्थिक व्यवहार, पक्षाची बँक खाती, पक्षाची संपत्ती या सगळ्यावर फक्त पवार कुटुंबियांचं नियंत्रण आहे. म्हणजे याच्या आधी प्रफुल्ल पटेल आणि आणखीन कोणतरी दिल्लीतले त्रिवेदी म्हणून या सगळ्यांचा त्याच्यामध्ये हात होता. आता पटेल आणि त्रिवेदी दूर झालेले आहेत. फक्त सुनेत्रा वहिनी, पार्थ पवार, जय पवार यांचंच सगळं नियंत्रण आहे. आणि त्यामुळे राष्ट्रवादीचे इतर नेते कासावीस झाल्यास मला आश्चर्य वाटणार नाही. सध्याची परिस्थिती बघता त्यातले जे बाकीचे नेते, म्हणजे बघा राष्ट्रवादीमध्ये कसं होतं की प्रामुख्याने हा मराठा पक्ष होता. शरद पवारांनी ह्या ज्या सगळ्या तालेवार घराण्यातल्या मोठ्या नेत्यांना एकत्र आणलं होतं आणि पक्षाला एक शाहू फुले आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर असा चेहरा देण्यासाठी मग वेगवेगळ्या समाजाच्या काही नेत्यांना एक निर्माण करण्यात आलं होतं, मोठं करण्यात आलं होतं. पण अन्यथा त्यांचं स्वतःचं राष्ट्रवादीमध्ये असं काही विशेष स्थान होतं अशातला भाग नाही. ते उपरेच आहेत आणि उपरेच राहणार. आता यांच्यापैकी बऱ्याच जणांची वय झालेली आहेत. आणि त्यामुळे जर पक्ष पुढच्या 25 वर्ष 30 वर्षाच्या दृष्टीने विचार करायचा असेल तर यातल्या अनेक नेत्यांचा तसा काही उपयोग नाही. आणि या पार्श्वभूमीवर मला असं वाटतं की पार्थ पवार आपल्या पद्धतीने पक्ष लावण्याचा प्रयत्न करत असत. जेव्हा नेतृत्व पालट होतो तेव्हा अनेकदा अनेकांची आसनं डळमळीत होतात, अनेकांना नवीन पदं दिली जातात. फक्त असं होताना भीती असते की पक्ष फुटण्याची. हे जिल्हे इलाही औरंगजेबानी, मुघलांचा शेवटचा सम्राट, म्हणजे ज्यांनी राज्य केलं आणि जवळजवळ 90पर्यंत त्याचं आयुष्य होतं. पण औरंगजेबानंतर नेतृत्वावरनं त्यांच्याच वंशजांमध्ये ज्या प्रकारच्या हाणामाऱ्या झाल्या आणि त्याच्यातनं मुघल सल्तनत एका प्रकारे मातीस मिळाली. म्हणजे 1857पर्यंत मुघल सत्ता तांत्रिकदृष्ट्या राहिली असली तरी देशावरचं जे नियंत्रण होतं ते औरंगजेबानंतर नष्ट झालं. इथे काही कोणी औरंगजेब, अजितदादांना कोणी औरंगजेब म्हणत नाही, कारण तो विषय वेगळा आहे. आणि पण या सगळ्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस त्याचं अस्तित्व शरद पवारांच्याच डोळ्यांसमोर, त्यांच्याच हयातीत ते संपणार किंवा तो असा चटणी कोशिंबरी पुरता एक आहे पक्ष म्हणून
तो शिल्लक राहणार की काय, अशी भीती व्यक्त केली जात आहे. ती भीती खोटी ठरवण्याची जबाबदारी अर्थातच पार्थ पवारांवर आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा इमेज फूड.